सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसं पोलिसांनी काही कलम लावली आहेत, त्यामध्ये ते लगेचच सुटू शकतात। या संदर्भात पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस आहेत। तेच मुख्यमंत्री आहेत, तेच गृहमंत्री आहेत। त्यांच्या हातातच कायदा सुव्यवस्था आहे, त्यांच्या हातातच न्याय आणि विधी खातं आहे। आता नैतिक जबाबदारी त्यांची, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा का नाही ते ते स्वतः पण बरेच वेळा म्हणतात, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र। वस्तुस्थिती तशी आहे का? तर त्यांना जर वाटत असेल की आमच्यावर अन्याय झालाय आणि ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे ना। तो आता बेलेबल पोलीस स्टेशन मधून बेल मिळणार असेल त्याला, आणि खुनी हल्ला झाल्यानंतर त्याला जर अटक करून जेलमध्ये 1.5-2 महिन्यासाठी पाठवलं, अर्थात त्याच्यावर 10 गुन्हे गंभीर स्वरूपाचे, हे खुनाचा, त्याच्या सख्या चुलत भावाच्या खुनाचा, आताच मी विधिमंडळातल्या चर्चेमध्ये ऐकलं की त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे। आता ज्याच्यावर 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, तो काय माझा सत्कार हे करायला आला होता का? मला मारायलाच आला होता। आणि तुम्ही तसा कार्यकर्ता ठरवून पाठवलेला आहे। तो काही विचारवंत नव्हता, तो काही व्याख्याता नव्हता, त्याची तशी चर्चा नव्हती। मग गुन्हा करून गुन्ह्याची पार्श्वभूमी असलेल्या माणसाला तुम्ही 24 तासात मुक्त सोडता, काय सरकारकडून अपेक्षा करायची? अपेक्षा मला बहुजन समाजाकडून आहे। ज्या बहुजन समाजाला वाटतं या देशाला राज्यघटनेची मूल्य टिकली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, यांच्याकडून मला अपेक्षा आहे। मात्र प्रवीणजी, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही थेट आरोप करताय, मात्र या संदर्भात आता पुढील कारवाई होण्यासाठी किंवा कडक कारवाई त्या व्यक्तीवर करण्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार? काय नेमकी तुमची आणि संभाजी ब्रिगेडची भूमिका असेल? कारण याआधी सुद्धा अनेक ठिकाणी, आता आजच आपण पाहिलं, बऱ्याच ठिकाणी निषेध वर्तवला जातोय, बऱ्याच ठिकाणी आंदोलनं होत आहेत, या सगळ्या कृत्याच्या विरोधात निषेध केला जातोय। मात्र पुढची भूमिका संभाजी ब्रिगेडची या संदर्भात काय असेल? नाही, संभाजी ब्रिगेडचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य हे सगळ्यांना माहित आहे। इतिहासामध्ये जे घडलंय ते वर्तमानात आणि भविष्यात घडणार आहे, जशाच तसं उत्तर दिलं जाणार आहे। सरकारवर आम्ही बिलकुल अवलंबून नाही, कारण सरकार आमच्या विचाराचं नाही। त्यांना कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल तर मागच्या जे काही 10-12 वर्षाचा इतिहास बघितला तर अनेक हिंसक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक लोकांना मारलं गेलेलं आहे। तर त्यामुळं मला काही विशेष वाटत नाही, मला सरकारकडून काय अपेक्षा नाहीये। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आपली भूमिका पार पाडतील, जशाच तसं उत्तर दिलं जाईल, त्याला मी काहीच करू शकत नाही, मी ही गोष्ट थांबवू शकत नाही। परंतु समाजाला मात्र मी आव्हान करतो की आपण विसरतो की एक भगिनीची हत्या झाली त्यावेळेस मराठा क्रांती मुक मोर्चे निघाले, मराठा मुक क्रांती मोर्चा निघाल्यानंतर आज मात्र महाराष्ट्र अस्वस्थ आहे, अनैतिक सरकार सत्तेवर आहे, मताची चोरी होतीये। अशा काळामध्ये अशा प्रकारची कृत्य होतच राहणार आहे। जर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये शांतता हवी असेल तर आपल्याला मराठा क्रांती मोर्चाला डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाजाने आता लोकशाही मार्गाने मोर्चे काढले पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे। कारण या सरकारला धडा देणं गरजेचं आहे। जे पाकिस्तानमध्ये घडलं, जे श्रीलंकेमध्ये घडलं, हे बांगलादेशमध्ये घडलं, हे नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रात घडणार आहे। कारण जनता अस्वस्थ आहे, लोकशाही मार्गाने हे सत्तेत आलेले नाही। सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेवर सुद्धा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, या सगळ्या संवादासाठी।